आता वळूया आपण आपल्या दुसऱ्या परफॉर्मन्सकडे. श्रीमद भगवद्गीता हा भारतीय तत्वचिंतन परंपरेतील श्रेष्ठम असा अध्यात्म ग्रंथ आहे. या ग्रंथातील ज्ञानयुक्त भक्तिप्रवण कर्मयोगाचा सर्वत्र प्रचार आणि प्रसार व्हावा या उद्देशाने गीता वाचस्पती सदाशिव शिवशास्त्री भिडे आणि महर्षी श्री ग.वी. केतकर यांनी इ.स. 1924 साली पुण्यात गीता धर्म मंडळाची स्थापना केली. भगवद्गीतेतील गीता धर्माचा आणि तिच्यातील विचार विश्वाचा सर्वांना परिचय करून देण्यासाठी गीता धर्म मंडळ ही संस्था गेली 102 वर्ष अविरतपणे प्रयत्न करीत आहे. त्यांनी आपल्या विविध उपक्रमातून भारतभर गीता धर्माचा प्रचार आणि प्रसार केला. मंडळातर्फे दैनंदिन ज्ञान सत्र, स्वाध्याय, गीतेवर आधारित परीक्षा, गीता पाठांतरांच्या स्पर्धा, गीता जयंती उत्सव, संस्कार वर्ग इत्यादी उपक्रम सातत्याने राबवले. गीतेचा प्रचार व प्रसार करण्यात ते अत्यंत मोलाचे योगदान करीत आहेत. अशा या प्रभावी आणि स्तुतीय उपक्रमाचे संस्थापक श्री भिडे आणि श्री केतकर यांना आमच्यातर्फे मानाचा मुजरा. अशा थोर विभूतींना मानवंदना देण्यासाठी आपल्या काही मैत्रिणी गीतेच्या 9व्या अध्यायातील काही निवडक श्लोक व त्यांचा भावार्थ सादर करणार आहेत. संकल्पना आणि दिग्दर्शन मृणालिनी दापके. कलाकार आहेत अंजली कुलकर्णी, स्मिता पारखी, मीनल वरळीकर, यशस्विनी पटवर्धन, मृणालिनी दापके. नमस्कार. आम्ही आज जो अध्याय सादर करणार आहोत त्याचे नाव आहे राजविद्या राजगुह्य योग. आत्मज्ञान होण्यासाठी यज्ञ, तप, योगाभ्यास, शास्त्राभ्यास या गोष्टी सांगितलेल्या आहेत. पण तो मार्ग सहज सगळ्यांना साध्य होईलच असं नाही. त्यातील क्रियाकर्म सगळ्यांना अनुकूल होतीलच असेही नाही. त्याचबरोबर त्यातील त्रुटी या त्रासदायक ठरू शकतात. त्यातील चुकांमुळे माणूस त्या मार्गापासून भ्रष्टही होऊ शकतो. सर्वांना सहज साध्य होईल आणि विनासायास करता येईल असा अध्यात्माचा मार्ग येथे भगवंत सांगतात. जे जे कर्म करशील ते ते माझ्या स्मरणात कर, माझ्याकरिता कर, म्हणजे तुला कर्मबंधनाचे म्हणजेच जन्म मृत्यूचे भय राहणार नाही. तू माझ्याच स्वरूपाला प्राप्त होशील असे प्रतिपादन करतात. ऐकूया पुढचे काही श्लोक. वसुदेव सुतनुं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानंदं कृष्णं वंदे जगद्गुरुं. ऐकूयात या अध्यायातील 13वा श्लोक. महात्मानस्तु मां पार्थ बुद्धैवीं प्रकृतिमाश्रिताः भजन्त्यनन्यमनसो ज्ञात्वा भूतादिमव्ययम्. तर या श्लोकाचा अर्थ असा आहे, एकनिष्ठ भक्ती, निष्काम कर्म आणि पूर्ण ज्ञान एकमेकांपासून वेगळे करता येत नाही. पाणी आणि ओलावा, सूर्य आणि प्रकाश जसे एकत्र असतात तसेच भक्ती, कर्म आणि ज्ञान एकत्र असतात. प्रत्येकाचे आराध्य वेगळे असू शकते, पण अंतिमतः ती एकाच शक्तीची वेगळी रूपे आहेत. भक्ती साकार अथवा निराकार रूपावर करता येते. भक्तीसाठी समर्पण भाव आवश्यक असतो. सकाम भक्ती ही चुकीची नाही, पण निष्काम भक्तीमुळे ज्ञान मिळवणे सोपे जाते. ऐकूया पुढचा श्लोक 15वा. ज्ञानयज्ञेन चाप्यन्ये यजन्तो मामुपासते एकत्वेन पृथक्त्वेन बहुधा विश्वतो मुखम्. या श्लोकाचा अर्थ असा आहे, भक्ती म्हणजे ईश्वराला जाणून घ्यायचा केलेला प्रयत्न, त्याच्या स्वरूपाबद्दल असलेली आस, त्याच्या दर्शनासाठी असलेला ध्यास. भक्तीचे अनेक मार्ग आहेत. त्यामध्ये कीर्तन म्हणजे भक्तीत आलेल्या अनुभवांचे आणि परमेश्वराच्या गुणांचे वर्णन. खरा भक्त काही हवे म्हणून भक्ती करत नाही. त्याला भगवंताविषयी आंतरिक ओढ असते. परमेश्वराच्या नामाने, दर्शनाने, गुणवर्णनाने, पूजनाने त्याला आनंद होतो, समाधान मिळते. देवाने दिले आहे त्यात तो तृप्त असतो. अजून काही हवे असा विचारही त्याच्या मनात येत नाही. ऐकूया पुढील श्लोक.
रामस्य जगतो माता धाता पितामहः वेद्यं पवित्रमोंकार रुक्सामयजुरेव च. या श्लोकाचा अर्थ असा की सगळ्या कल्याणकारी गोष्टीत देवत्व असते. हित बघतो तो देव असा त्यामागे विचार आहे. कल्याण करणाऱ्या गोष्टी करणे आनंददायी असले तरी बऱ्याचदा त्या साध्य करणे कष्टप्रद असते. त्या मिळवण्यासाठी प्रयत्न करावे लागतात. कर्मामध्ये कर्तव्य, यज्ञामधील त्याग, औषधातील गुणधर्म, स्तोत्रातील शक्ती या गोष्टी दैवी आहेत. आता ऐकूया 18वा श्लोक. गतिर्भर्ता प्रभुः साक्षी निवासश्चरणं सुहृत् प्रभवः प्रलयस्थानं निधानं बीजमव्ययम्. या श्लोकाचा अर्थ असा की आत्मा ही चिरंतन जीवाजवळ असणारी आणि राहणारी एकमेव गोष्ट आहे. आयुष्यात येणाऱ्या इतर वस्तू, पद आणि व्यक्ती जवळ राहतील याची खात्री नसते. म्हणूनच माणसाने आत्मचिंतन करावे, स्वतःला ओळखावे, स्वतःशी प्रामाणिक राहावे. आपल्याला नक्की काय हवे आहे याचा विचार करावा, त्यानुसार प्रयत्न करावेत. नीती नियम न्यायाने वागावे, कारण त्यामुळे आत्मिक समाधान मिळते, ज्याने शारीरिक, मानसिक आणि बौद्धिक स्वास्थ्य मिळते. आता ऐकूया 22वा श्लोक. अनन्याश्चिन्तयन्तो मां ये जनाः पर्युपासते तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम्. या श्लोकाचा अर्थ असा आहे, नामस्मरणाने देवावरची भक्ती, विश्वास दृढ होतो, वृत्ती शुद्ध होतात. परमेश्वराला शरण गेल्याने अंगी नम्रपणा येतो. परमेश्वरावर असलेल्या श्रद्धेने मनावरचे दडपण दूर होतेच आणि मनही आनंदी होते. अपेक्षा कमी झाल्याने प्राप्त मोबदल्यात, फळात, परिस्थितीतील भक्त समाधानी असतो. जे मिळाले आहे ते आपल्यासाठी योग्यच आहे आणि ते परमेश्वर कृपेनेच मिळाले आहे अशा विचाराने स्वीकारले जाते. आता ऐकूया 26वा श्लोक. पत्रं पुष्पं फलं तोयं यो मे भक्त्या प्रयच्छति तदहं भक्त्युपरुतम् अश्नामि प्रयतात्मनः. या श्लोकाचा अर्थ असा आहे, काम्य कर्माचा विधी शास्त्रशुद्ध नियमानुसार केला तरच अपेक्षित फळ मिळते. निष्काम भक्तीत श्रद्धा, विश्वास आणि देवाविषयी पूज्य भाव असला की कोणत्याही अन्य उपचाराची आवश्यकता नसते. अशी भक्ती भगवंताच्या प्रेमापोटी सहवासासाठीच केली जाते. म्हणूनच भक्तिभावाने एक तुलसी दल वाहिल्यावरही कृष्णाची तुला पूर्ण होते. आता ऐकूया 27वा श्लोक. यत्करोषि यदश्नासि यज्जुहोसि ददासि यत्तपस्यसि कौन्तेय तत्कुरुष्व मदर्पणम्. ह्या श्लोकाचा अर्थ असा आहे, आत्मिक प्रगतीसाठी देव आणि भक्त यांच्यात व्यवहार आणू नये. भक्ती ऐहिक फायद्यासाठी करू नये. भक्तीत उपचारापेक्षा भावनेला महत्त्व आहे. कर्तव्य आणि कोणतेही कर्म सगळे परमेश्वराच्या इच्छेने, प्रेरणेने सुरू आहे या विश्वासाने आणि निरपेक्षपणाने केले तर माणूस कायम आनंदी आणि समाधानी राहतो. आता ऐकूया 29वा श्लोक. सम्मोहं सर्वभूतेषु न मे द्वेषो निस्तप्रियः ये भजन्ति तु मां भक्त्या मयि ते तेषु चाप्यहम्. या श्लोकाचा अर्थ असा आहे, माणूस जसे कर्म करतो तसे फळ मिळते. जे घडते त्याला माणूसच जबाबदार असतो. पण मनाप्रमाणे झालं की माणसाला आनंद होतो, मनाविरुद्ध झालं की वाईट वाटतं. जो माणूस भक्तिपरायण असतो त्याचे चित्त कायम समाधानी असते. त्याचा देवावर पूर्ण विश्वास असतो. देवाचे आपल्याकडे लक्ष आहे. जे घडत आहे ते त्याच्या इच्छेनेच घडत आहे. त्यातच आपले हित आहे अशी त्याची धारणा असते. आता ऐकूया 30वा श्लोक. अपि चेत् सुदुराचारो भजते मां भाग साधुरेव समन्तव्यस् सम्यक् व्यवसितो हि सः. या श्लोकाचा अर्थ आहे, भक्तीच्या वाटेवर असणाऱ्या साधकाची आध्यात्मिक प्रगती होते. भक्ताचे वर्तन शुद्ध नसले तरी त्याच्या उपासनेमुळे त्याचा निश्चित उद्धार होतो. देव त्याच्या भक्तांना योग्य वाटेवर आणतो. भक्तीला पर्याय नाही. सत्कर्मा इतकेच परमेश्वराला समर्पित असणेही आवश्यक आहे.
भक्ती म्हणजे चैतन्याला शरण जाणे, स्वतःकडे कर्तेपण न घेणे. आता ऐकूया पुढचा श्लोक. क्षिप्रं भवति धर्मात्मा शश्वच्छान्तिं निगच्छति कौन्तेय प्रतिजानीहि न मे भक्तः प्रणश्यति. आडवाटेने जाणारा माणूस भक्ती करत असेल तर त्याच्यात सकारात्मक बदल होतात. विचारातील परिवर्तनामुळे तो स्वतः इतकाच दुसऱ्याचाही विचार करतो, स्वतःच्या चुका स्वीकारतो आणि त्या सुधारायचा प्रामाणिक प्रयत्न करतो. दुर्वर्तनी माणसातही एक चांगला गुण असतो. तो जे वागतो ते स्वीकारतो, तो चुकतोय हे त्याला मान्य असते. म्हणूनच वरकरणी चांगले वागणाऱ्या दांभिक माणसापेक्षा त्याचा उद्धार लवकर होतो. असे आज आपण राजविद्या राजगुह्य योग या अध्यायातील काही निवडक तसेच भक्तिप्रधान श्लोक ऐकले. त्यासाठी सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद. ओम